फाउंडेशन कोर्समध्ये आपण टिश्यू हा चॅप्टर शिकणार आहे. तर टिश्यू हा चॅप्टर काय इम्पॉर्टंट आहे, कारण की हा सगळीकडे बेसिक लागतं की आपण कुठलीही सिस्टीम शिका, ह्याच्यानंतर जे डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकणार आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम शिकणार आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये सुरुवात ही त्याच्यामध्ये कोणता टिश्यू प्रेझेंट आहे त्याच्यापासूनच होते. मग हा टिश्यू म्हणजे नक्की काय असतं आणि त्याचा आपल्या बॉडीमध्ये काय काय रोल आहे हे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आणि तर मग आपण चालू करू. ठीक आहे. तर टिश्यू म्हणजे काय नक्की? टिश्यू म्हणजे उती. तर हा टिश्यू म्हणजे काय असतं? टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स विच परफॉर्म द सेम फंक्शन. म्हणजे नक्की काय? तर टिश्यू हा खूप साऱ्या सेलचा कलेक्शन असतो आणि ह्या सगळ्या सेल्स मिळून एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करते. तर मग नक्की आता काय आहे तर आपण पहिल्यापासून बेसिक पासून समजून घेऊया. तर ही आहे एक सेल, बरोबर. तर ही सेल पुढे जाऊन काय बनवते? खूप साऱ्या सेल एकत्र आल्या की त्याच्यापासून बनतो टिश्यू. आणि 2-3 टिश्यू, हे जे 2-3 टिश्यू आहेत आपण त्याच्या पुढे त्याचे प्रकार बघणार आहे टिश्यूचे. तर हे 2-3 प्रकारचे टिश्यू एकत्र येऊन बनवतात ऑर्गन. ऑर्गन म्हणजे काय? अवयव. प्रत्येक अवयवाचं त्याचं काम असतं, बरोबर आहे. तर मग हेच ऑर्गन कलेक्शन ऑफ ऑर्गन सगळे मिळून काय बनवतात? ते बनवतात ऑर्गन सिस्टम. आणि खूप साऱ्या ऑर्गन सिस्टम जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनते? तेव्हा बनते आपली बॉडी. ठीक आहे. सेल एकत्र आल्या की त्याच्यापासून बनतो टिश्यू. ते एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतं, म्हणजे ते एक स्पेसिफिक काम करतं. आणि असेच खूप सारे टिश्यू एकत्र आले की त्याच्यापासून काय बनतं? ऑर्गन म्हणजे काय? अवयव. आणि हेच 2-3 अवयव एकत्र येऊन काय बनवतात? ऑर्गन सिस्टम बनवतात. आणि हे ऑर्गन सिस्टम काय काय असतात? GITA म्हणजे काय? गॅस्ट्रोइंटेस्टायनल. त्याच्यानंतर आपली अन्ननलिका सिस्टम, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम. ह्या सगळ्या सिस्टम जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय बनते? आपली बॉडी बनते. तर हा टिश्यू काय आहे? ह्या पूर्ण बॉडीचा बेसिक म्हणजे हा टिश्यू. तर आपण आपल्या बॉडीमध्ये ह्या टिश्यूला वेगवेगळ्या प्रकारे डिवाइड केलं जातं, त्याला क्लासिफाय केलं जातं. तर ते कसं ते बघूयात आपण. आता ॲनिमल टिश्यू. ॲनिमल म्हणजे काय? आपण 2 याच्यामध्ये डिवाइड करतो, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. जसं की आपल्याला माहिती आहे, जर एकच सेल असेल तर आपण त्याला काय म्हणतो? युनिसेल्युलर ॲनिमल. आणि जर एकापेक्षा जास्त सेल्स असतील तर आपण म्हणतो मल्टीसेल्युलर ॲनिमल, बरोबर. मग या मल्टीसेल्युलर्स मध्येच ॲनिमल हे क्लासिफिकेशन आहे किंगडमचं, बरोबर आहे. तर ते सगळं बेसिक आहे. तर ॲनिमल म्हणजेच आता आपण मानवी अवयव किंवा मानवी टिश्यू ह्याच्याबद्दल बोलणार आहे. ठीक आहे. तर ॲनिमल टिश्यू ह्याला पुढे आपण 4 प्रकारांमध्ये डिवाइड करतो. बेसिक किती? 4 प्रकारांमध्ये डिवाइड करतो. इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मसल आणि न्यूरल. तर हे बेसिक टिश्यू आणि त्यांचे काम काय आहेत ते आपण आता बघणार आहे. ठीक आहे. आता हा जो इपिथेलियल टिश्यू आहे हे काय असतं? तर हा जो इपिथेलियल टिश्यू आहे, इपी म्हणजे काय? इपी म्हणजे अपॉन, कशाच्या तरी वरती. आणि थिलिया म्हणजे एक बेस आणि त्याच्यावरती एका बेसच्या वरती असलेल्या सेल्स म्हणजे इपिथेलियल. ठीक आहे. तर हा जो इपिथेलियल टिश्यू असतो, हा इपिथेलियल टिश्यूचं जे कार्डिनल फीचर आहे ते काय? ते कशाच्या तरी सपोर्टच्या वरती असतं. मग हा जो खालचा सपोर्ट असतो ज्याच्यावरती ह्या इपिथेलियल टिश्यू मधल्या सेल्स असतात त्याला काय म्हणतात? बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन हा सपोर्ट असतो आणि त्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती सेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल असतात. आणि ह्या सेल्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून काय बनतो?
इपिथिलियल टिश्यू बनतो. ठीक आहे. तर आता हा इपिथिलियल टिश्यू आहे, याला आपण परत अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेल्सचं स्ट्रक्चर असतं त्याच्यावर आपण ह्या इपिथिलियल टिश्यूला परत डिवाइड करतो. कशामध्ये डिवाइड करतो ह्या इपिथिलियल टिश्यूला? हे इपीटी म्हणजे इपिथिलियल टिश्यू. ठीक आहे. तर ह्याला आपण डिवाइड करतो स्क्वॅमस, स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनर. ठीक आहे. आता आपण याला बघूया, त्याला स्क्वॅमस का बरं स्क्वॅमस म्हणलंय? स्क्वॅमस म्हणजे काय की याचा फ्लॅट, फ्लॅट म्हणजे कशा चपट्या सेल्स असतात. याच्या कशा असतात? अशा चपट्या सेल्स असतात, त्यामुळे याला काय म्हणतात? स्क्वॅमस इपिथिलियम. मग हे जे स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू आहे त्याच्यामध्ये सेल्स कशा असतात? चपट्या. ठीक आहे. आता जे हे क्युबॉइडल इपिथिलियल टिश्यू आहे याच्यामध्ये आता क्यूब, क्यूब म्हणजे काय? आपण एक चौकोनी बॉक्स इमॅजिन करू शकतो. तर क्युबॉइडल इपिथिलियम सेल्स मध्ये किंवा क्युबॉइडल इपिथिलियल टिश्यू मध्ये काय असतात? क्यूब सारख्या म्हणजेच चौकोनी सेल्स असतात. ठीक आहे. आणि याच्या नंतर काय आहे? कॉलमनर. आता कॉलमनर म्हणजे काय? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा घराची बांधणी करतो तेव्हा आपण कॉलम उभे करतो उंच उंच. ते कसे असतात? असे असतात कॉलम, बरोबर? हा. तर मग हे असेच कॉलम, कॉलम सारख्या दिसणाऱ्या सेल्स म्हणून यांना कॉलमनर सेल म्हणतात. ठीक आहे. इपिथिलियल टिश्यूच्या सेलचा आकार कसा आहे, सेलचा आकार कसा आहे त्याच्यावर त्याला परत डिवाइड केलं जातं. स्क्वॅमस चपट्या सेल्स, क्युबॉइडल चौकोनी किंवा क्यूब लाईक सेल्स आणि कॉलमनर म्हणजे कॉलम सारख्या दिसणाऱ्या सेल्स. ठीक आहे. तर आता आपण यांचं फंक्शन म्हणजे फंक्शन बघणार आहे आणि ते कुठे कुठे असतात ते बघूयात पहिल्यांदा. तर हे जे स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू असतो त्याचा जो न्यूक्लियस असतो तो कसा असतो? आता स्क्वॅमस म्हणजे आपण काय म्हणलं? चपटा. मग त्याचा न्यूक्लियस पण कसा असणार? एखादी आपण सेल घेतली आणि त्याला जर आपण अशी चेंबवली, त्याला चपटी केली तर त्याचा न्यूक्लियस पण काय होणार? चपटा होणार, बरोबर? त्यामुळे याचा न्यूक्लियस पण कसा असतो? चपटा असतो. ठीक आहे. जो क्युबॉइडल इपिथिलियल टिश्यू असतो त्याच्या सेल्स कशा असतात? चौकोनी. आणि त्याच्यामधला जो न्यूक्लियस असतो, न्यूक्लियस म्हणजे माहिती आहे ना, एखादी सेल असेल तर त्याच्या आतमध्ये मेन काम करणारं आपल्या सेलचा कोण आहे? हा सेंट्रल पार्ट, त्याला काय म्हणतात? न्यूक्लियस. हा. तर मग आता आपण काय बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या इपिथिलियल टिश्यू ज्या ह्या सेल आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस कसा कसा दिसतो. हा. तर मग क्युबॉइडल मध्ये सेंट्रल म्हणजे मध्यभागी असतो आणि गोलाकार असतो. स्क्वॅमस मध्ये आपण बघितला चपटा असतो. क्युबॉइडल मध्ये कसा असतो? सेंट्रल म्हणजे मध्यभागी आणि गोलाकार असतो. आणि जर आपण कॉलमनर मध्ये गेलो तर तिथे काय होतं की इलॉंगेटेड म्हणजे थोडासा असा खेचल्यासारखा आणि बेसमेंट मेम्ब्रेनच्या जवळ असतो. आपण इपिथिलियल टिश्यूचीच कन्सेप्ट काय बघितलेली? इपी म्हणजे अपॉन, कशाच्या तरी वरती. मग ही जी खालची आपण दाखवली आहे लेयर, हे सगळे काय? हे सगळं आहे बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे. हे सगळं बेसमेंट मेम्ब्रेन आहे. तर आता आपण बघूयात हे स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनर हे नक्की कुठं कुठं दिसतात आपल्याला टिश्यू. तर आता स्क्वॅमस आपण बघतो, आपली स्किन आहे, एक अशी कन्सेप्ट आहे की हे स्क्वॅमस एपिथिलियम लोकेशनचे नक्की काय लोकेशन असते ह्या सेल्सची? तर जिथे कुठे कॅव्हिटी असेल, कॅव्हिटी म्हणजे काय? गुहा. जसं की आपल्या तोंडापासून आपले अन्ननलिका चालू होते, त्याच्या पुढे काय असतं? आपले रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याचा ट्रकिया असतो. त्याच्या आतमध्ये काय? कॅव्हिटी आहे. कॅव्हिटी म्हणजे काय? मोकळी जागा. कुठली पण अशी ट्यूब लाईक स्ट्रक्चर असेल तर त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? आता एखादी पाईप इमॅजिन करा, पाईपच्या आतमध्ये काय असतं? पूर्ण मोकळी जागा असते. मग अशा ट्यूबची कुठलीही आपल्या बॉडीच्या आत असलेली ट्यूब आणि जेवढा केवढा आपल्या बॉडीचा भाग आपल्या बाहेरच्या वातावरणाला एक्सपोज होतो
ह्या सगळीकडे कुठलं असतं, इपिथिलियल टिश्यू असतं. ठीक आहे, म्हणजे इपिथिलियल टिश्यू कुठे कुठे असणार की जेवढे आपल्या कॅव्हिटीज आहेत त्यांना लाईन करणं, म्हणजे त्यांच्या भोवती, आणि जेवढा आपल्या बॉडीचा भाग हा वातावरणाला एक्सपोज होतोय, जेवढा बाहेरच्या साईडला आहे त्या साईडला तिथं कुठे असणार, इपिथिलियल टिश्यू असणार. काय असणार तिथे, इपिथिलियल टिश्यू. ठीक आहे, आता स्क्वॅमस. स्क्वॅमस सेल्सचं काम काय आहे, आता आपण काय म्हणलं, ह्या काय चपट्या सेल आहेत. मग चपट्या सेल म्हणजे काय असणार की याच्यामधून पदार्थ आत बाहेर लवकर जाऊ शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये पदार्थ काय आत बाहेर लवकर जाऊ शकतो. म्हणून ह्या सेल्सचं काम काय असतं, तर सगळ्यात पहिलं काम असतं ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन, पण कशाचं ऍब्झॉर्प्शन, जसं की आपण बघतो की हवा आपल्या म्हणजे श्वसन नलिकेमध्ये कुठे जाते, लंग्स मध्ये जाते, आणि लंग्स मधून तिला काय करायचं असतं, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जायचं असतं, आपल्या ब्लड वेसल्स मध्ये जायचं असतं. मग तिथे काय पाहिजे आपल्याला, एकदम छोटीशी लेअर पाहिजे ज्यातून हवा आत बाहेर जाऊ शकते. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, ऍब्झॉर्प्शन पेक्षा आपण याला म्हणू शकतो एक्सचेंज ऑफ एअर. ठीक आहे, जिथं जिथं एअरच्या एक्सचेंजची गरज आहे तिथं तिथं काय असणार, स्क्वॅमस सारखं इपिथिलियम असणार. त्याच्यानंतर आता याच्या पुढे बघूयात आपण, तर पुढचं त्याचं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन. आता प्रोटेक्शन हे फंक्शन काय आहे, तर ह्या काय आहेत, सगळ्यात चपट्या सेल आहेत बरोबर. म्हणजे यांना काय असणार की ह्यांच्यामध्ये चपट्या सेल आहेत, म्हणजे यांच्यामध्ये जास्त काम होत असेल का, नाही. मग जेव्हा आपल्याला बाहेरच्या साईडला काय आहे, खूप साऱ्या वातावरणाला आपल्याला एक्सपोज व्हायचंय बरोबर, मग आपलं संरक्षण करण्यासाठी पाहिजे ना कोणतरी, म्हणून इथं काय असतात, स्क्वॅमस इपिथिलियल सेल्स असतात, स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता क्युबॉइडल बघूया. म्हणजे याचं काम काय झालं, एक्सचेंज ऑफ एअर कुठे, आपल्या लंग्स मध्ये. त्याच्यानंतर प्रोटेक्शन कुठे, तर आपलं आता स्किन वरती काय आपल्या स्क्वॅमस इपिथिलियम आहे, जे आपलं काय करतं, बाहेरच्या वातावरणापासून संरक्षण करतं, म्हणजेच प्रोटेक्शन. आता क्युबॉइडल, तर क्युबॉइडल म्हणजे काय दिसतंय रे आपल्याला, क्युबॉइडल सेल्स आहेत बरोबर. तर त्या कुठे असतात, तर त्या असतात डक्ट्स मध्ये. कुठे असतात, डक्ट्स. आता डक्ट्स म्हणजे काय की आपल्याला ग्लँड्स माहिती आहेत, ग्लँड्स म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथी, ज्या एक्झोक्राइन ग्लँड्स म्हणजे ज्या ग्रंथींना पुढे तो जो हार्मोन आहे तो पुढे ढकलण्यासाठी अशा पाईप असतात, त्यांनाच काय म्हणतात, त्या ग्रंथींच्या पाईप्स म्हणजे काय, डक्ट्स. तर या डक्ट्स मध्ये काय असतं, क्युबॉइडल इपिथिलियम असतं. त्याचं अजून एक काम काय, आपण काय म्हणलो, ग्लँड्स मध्ये बरोबर. मग ग्लँड्स मध्ये क्युबॉइडल इपिथिलियम आहे, म्हणजे त्याचं काम काय असणार, सिक्रीशन. क्युबॉइडल इपिथिलियमचं काम काय असणार, सिक्रीशन. ठीक आहे, म्हणजे क्युबॉइडल इपिथिलियमचं काम आहे सिक्रीशन. त्याच्यानंतर स्क्वॅमस इपिथिलियमचं आपण बघितलं एक्सचेंज ऑफ एअर आणि प्रोटेक्शन. आता कॉलमनर कशा आहेत रे, मोठ्याच्या मोठ्या सेल्स आहेत बरोबर. त्याच्यानंतर आता ह्या कॉलमनर सेल्सचं काम कुठं असतं, आपल्याला माहिती आहे, आपल्या जीआयटी म्हणजे काय, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टम, ह्याच्यामध्ये आपलं इंटेस्टाईन असतं बरोबर आहे. ह्या इंटेस्टाईनचं काम काय असतं, आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं पचन करणं, त्यातले जे मेन घटक आहेत त्यांचं ऍब्झॉर्प्शन करणं. तर हे जे कॉलमनर सेल्स असतात ते असतात आपल्या इंटेस्टाईन मध्ये. म्हणजे जेवढ्या भागांमध्ये आपल्या जीआयटीच्या ऍब्झॉर्प्शन होतं त्या सगळ्या भागांमध्ये काय असणार, कॉलमनर सेल्स असतात. मग इंटेस्टाईन, स्टमक हे सगळे कशामध्ये येतात, या सगळ्यांमध्ये कुठल्या सेल्स असतात, तर कॉलमनर सेल्स असतात. ठीक आहे, तर सोबतच आपल्याला माहिती आहे की फिमेल जेनायटल सिस्टम मध्ये काय असतात, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये फॅलोपियन ट्यूब्स असतात. ह्या ट्यूब्सचं काम काय असतं की जे ओव्हरी मधून एग्स येत आहेत त्यांना युटेरस पर्यंत घेऊन जाणं. मग तिथं पण काय लागणार आहे,
तिथं पण कुठले असणार आहेत, कॉलमनर इपिथिलियम. ठीक आहे, आपण लिहू शकतो फॅलोपियन ट्यूब, इंटेस्टाईन, स्टमक आणि फॅलोपियन ट्यूब. या ठिकाणी काय असतं, कॉलमनर इपिथिलियम असतं. मग कॉलमनर इपिथिलियम कशामध्ये मदत करतं आपल्याला? सगळ्यात पहिली गोष्ट ऍब्झॉर्प्शन. कुठे होतं ऍब्झॉर्प्शन? GIT मध्ये. आणि दुसरं फंक्शन काय? ओवाला घेऊन जाण्यासाठी. ठीक आहे, आता अजून एक इपिथिलियम असतं याच्यासोबतच, ते म्हणजे काय असतं, हे एकदा आपण परत रिवाइज करू. इपिथिलियल टिश्यू स्क्वॅमसचं काम असतं एक्सचेंज आणि प्रोटेक्शन. त्याच्यानंतर क्युबॉइडल इपिथिलियमचं काम काय असतं? सिक्रिशन. आणि कॉलमनर इपिथिलियमचं काम काय असतं? ऍब्झॉर्प्शन. क्लिअर? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक वेगळ्या प्रकारचं इपिथिलियम असतं, ते म्हणजे ट्रान्झिशनल इपिथिलियम. पुढचं काय आहे? ट्रान्झिशनल इपिथिलियम. आता हे इपिथिलियम काय असतं? ते धड स्क्वॅमस नसतं, ते धड कॉलमनर नसतं, ते धड क्युबॉइडल नसतं. तर हे काय असतं? स्ट्रेच्ड इपिथिलियम असतं. स्ट्रेच म्हणजे काय? असं ताणलं गेलेलं इपिथिलियम असतं. आणि ते एका विशिष्ट प्रकारचं इपिथिलियम असतं की ते जशी परिस्थिती असेल, जसा आधी मी याची लोकेशन सांगते. कुठं दिसतं हे ट्रान्झिशनल इपिथिलियम? तर युरिनरी ब्लॅडर. कुठे दिसतं? युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय? मूत्राशय जे आपलं असतं तिथे हे ट्रान्झिशनल इपिथिलियम असतं. आणि जशी कंडिशन असेल त्याच्यानुसार ते स्ट्रेच होऊन स्क्वॅमस पण बनतं, जेव्हा त्याला प्रोटेक्शनची गरज असते. आणि जेव्हा ते स्ट्रेच नसतं तेव्हा ते परत नॉर्मल इपिथिलियम बनतं. म्हणजे हे चेंज, सारखं सारखं चेंज होणारं इपिथिलियम, म्हणून आपण याला काय म्हणतो? ट्रान्झिशनल इपिथिलियम. ठीक आहे, तर आपलं हे कशाबद्दल झालं? आपण ॲनिमल टिश्यू मध्ये इपिथिलियल टिश्यू पाहिले, ज्याला आपण परत कशामध्ये डिवाइड केलं? स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनर. आणि अजून एक आपण विशिष्ट पाहिलं ते म्हणजे ट्रान्झिशनल इपिथिलियम. तर अशा प्रकारे हे आपलं इपिथिलियल टिश्यू असतं. ठीक आहे, आपण फंक्शन पाहिले, आपण त्याचे लोकेशन्स पाहिले. आता पुढचं आहे कनेक्टिव्ह टिश्यू. आता कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय? कनेक्शन म्हणजे काय? एकमेकांना जोडणारं. मग आता आपल्या बॉडीमध्ये जेवढी मोकळी स्पेस आहे त्या ठिकाणी काय असणार आहे? कनेक्टिव्ह टिश्यू, जे काय करणार आहे? वेगवेगळ्यांना जोडून ठेवणार आहे. तर मग हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याला आपण परत डिवाइड करतो. एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, माझ्यासोबत परत एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यानंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि काही स्पेशल म्हणजे काही विशिष्ट कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. ठीक आहे, तर हे जे एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, आता याला एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू का म्हणतात? एअर म्हणजे काय? हवा. ह्या आपल्या आजूबाजूला जेवढी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी काय असते? हवा असते, बरोबर. मग हे जे एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे ते काय असतं? आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे मोकळी जागा राहते, जसं की हे स्किन, आपण काय बोललो? स्किनला काय असतं? स्क्वॅमस इपिथिलियम असतं, इपिथिलियल टिश्यू असतं. त्याच्या खाली आता आपण पुढे बघू की मसल हे पण एका प्रकारचं टिश्यू आहे. मग मसल आणि स्क्वॅमस इपिथिलियम ह्या दोन्हीच्या मध्ये काय राहते? जागा राहते. मग जिथं कुठे जागा असेल तिथे काय असणार? एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. जिथे कुठे जागा राहते तिथं एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. आता त्याच्यानंतर आपण बघूया डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता याला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू का म्हणलंय? एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय असतं की एक कनेक्शन असतं जे दोन वेगवेगळ्या ह्याला जोडतं, राईट. तसंच मग हे जे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याच्यामध्ये काय असतात की कोलॅजन फायबर्स जे असतात, कोलॅजन फायबर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स, ते कसे अरेंज असतात? एका विशिष्ट पॅटर्न मध्ये इतक्या जवळ अरेंज असतात की ते डेन्स होऊन जातं. त्यामुळे ह्याला म्हणतात डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आणि हे पण परत दोन प्रकारामध्ये डिवाइड केलं जातं. ठीक आहे, ते आपण पुढे बघूयात. त्याच्यानंतर स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यामध्ये काय असतं? ब्लड
बोन, कार्टिलेज. तर हे सगळे काय आहेत, स्पेशल कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. आता बोन काय करतं, वरच्या बॉडीला खालच्या बॉडी सोबत जोडतं, किंवा जो आपला डिस्टल पार्ट आहे त्याला आपल्या जो प्रॉक्सिमल पार्ट आहे त्याच्यासोबत जोडतं. म्हणजे बोन पण काय आहे, बोन सगळ्यांना जोडून ठेवते, म्हणजे ते कनेक्टिव्ह टिश्यू. तसंच ब्लड काय करतं, आपल्या हार्ट पासून वेगवेगळ्या अवयवांना ते जोडून ठेवते. पण इथं एक वैशिष्ट्य काय आहे, ब्लड इज द ओनली लिक्विड टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड इज द ओनली लिक्विड टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे फक्त ब्लड किंवा रक्तच आहे जे कसं असतं, पातळ असतं, लिक्विड स्टेट मध्ये असतं, पण ते काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ठीक आहे. आता याच्यासोबतच आपण पुढे बघूयात. ब्लड झालं, बोन झालं, त्याच्यानंतर कार्टिलेज. आता आपण ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य बघूयात, नक्की काय काय आहे याच्यामध्ये. तर एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आपण ऐकलं, एरिओलर बद्दल काय, जिथं जिथं मोकळी जागा आहे तिथं तिथं काय असणार, एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू असणार. त्याच्यानंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आपण म्हणत होतो. सगळ्यात पहिलं म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू. आता आपल्याला कळलं की इपिथिलियल जे टिश्यू असतं त्याच्यामध्ये काय असतं, बेसमेंट मेम्ब्रेन असते आणि त्याच्यावरती सेल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तसंच आता कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे नक्की काय असतं, तर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये पण असतो स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे काय, सिंपल प्लाझ्मा, पाणी, आणि अजून काय असतात, सेल्स. ठीक आहे. कुठला पण कनेक्टिव्ह टिश्यू असो त्याच्यामध्ये काय असणार, स्ट्रोमा असणार आणि सेल्स असणार. सेल्स पण कशा असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात, जसं की फायब्रोब्लास्ट किंवा फायब्रोसाइट्स, फायब्रोब्लास्ट सेल्स. आता फायब्रोब्लास्ट सेल्स यांचं काम काय असणार, फायब्रो म्हणजे फायबर्स, ब्लास्ट म्हणजे बनवणारे. ठीक आहे. फायबर्स बनवणारे सेल्स म्हणजे फायब्रोब्लास्ट सेल्स. त्याच्यानंतर अजून काय असतात, मास्ट सेल. मास्ट सेल काय असतात, हे एका विशिष्ट प्रकारचे सेल असतात ज्याच्या आतमध्ये वेगवेगळे कंटेंट्स असतात. आणि जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ॲलर्जी वगैरे होते त्यामध्ये ह्या सेल मधून कंटेंट्स बाहेर पडतात. म्हणजे हे आपल्या बॉडीचं इम्युन सिस्टम बनवणारं एक सेल आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतात, मास्ट सेल. फायब्रोब्लास्ट झालं, मास्ट सेल झालं, अजून काय असतात, फॅगोसाइट्स. म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये एक बाहेरची एखादा पदार्थ आला किंवा आपल्याच बॉडीमधल्या सेल जेव्हा मरतात तेव्हा त्यांचं आपल्या बॉडीमधनं काढून टाकणं गरजेचं आहे. ते काम कोण करतं, फॅगोसाइट्स करतं. मग आपण आतापर्यंत काय काय सेल्स बघितल्या, फायब्रोब्लास्ट सेल्स जे फायबर्सचं सिक्रेशन करतं, मास्ट सेल जे काय बनवतं, एका प्रकारची इम्युनिटी देतं, फॅगोसाइट्स बघितले. आणि ठीक आहे, तर मग हे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स आपल्या बॉडीमध्ये असतात. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे काय, ऍडिपोसाइट. आता ऍडिपोसाइट म्हणजे काय असतात रे, ऍडिपोसाइट म्हणजे फॅट सेल. ऍडिपोसाइट्स म्हणजे फॅट सेल्स. मग ह्या 4 प्रकारच्या सेल आणि स्ट्रोमा हे सगळं मिळून काय बनतं, कनेक्टिव्ह टिश्यू बनतं. ठीक आहे. तर मग डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आपण बघितलं, त्याच्यामध्ये काय असणार, फायबर्स असणार. त्यामुळे ते काय झालंय, कडक झाले. आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार होतात, डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर. मग ते कशावर डिपेंड असतं, जे फायबर्स आहेत त्याच्या आतमधले त्यांची अरेंजमेंट कशी आहे त्याच्यावरती त्याचे परत 2 प्रकार केले जातात, डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर. मग हे जे डेन्स रेग्युलर आहे त्याचं एक्झाम्पल काय आहे, टेंडन. आता टेंडन काय असतं, टेंडन हे असं स्ट्रक्चर आहे जे मसलला बोन सोबत अटॅच करतं. म्हणजे काय, आपण बघितलं मसल हे एका प्रकारचं टिश्यू आहे आणि हा मसल कशाला अटॅच व्हायला पाहिजे, आपण बघतो आपल्या शरीरामध्ये बोन्स असतात आणि बोन्सच्या वरती काय असतात, मसल्स. मग बोन्सला मसलला अटॅच करणारं स्ट्रक्चर म्हणजे टेंडन. ठीक आहे. हे काय असतं, टेंडन असतं. आणि स्पेशल मध्ये आपण बघितलं ब्लड, बोन आणि कार्टिलेज असतात.
मग जसं आपण इथे बघितलं की नॉर्मल कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असतं, स्ट्रोमा असतो आणि सेल्स असतात. कोणताही कनेक्टिव्ह टिश्यू असो त्याच्यामध्ये काय काय असतं, स्ट्रोमा असतो आणि सेल्स असतात. मग आपण बघितलं की आता ह्याच्यासोबत आपण कशाला बघूयात, ब्लड बघूयात. ठीक आहे, मग आता ब्लड मध्ये पण काय असणार आहे, स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे काय असणार याच्यामध्ये, प्लाझ्मा आणि सेल्स. मग आता ब्लड मधले सेल्स कुठले कुठले असतात रे, याच्यामध्ये असतात आरबीसी. आरबीसी म्हणजे काय, रेड ब्लड सेल्स. मग हे रेड ब्लड सेल्स ह्यांचं काम काय असतं, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचं आदला बदल करणं, म्हणजे आपल्या फुफ्फुसांपासून वेगवेगळ्या अवयवांना ऑक्सिजन घेऊन जाणं, हे कोणाचं काम असतं, आरबीसीचं काम असतं. त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी म्हणजे काय, व्हाईट ब्लड सेल्स. यांचं काम काय असतं, हे आपल्या बॉडीला इम्युनिटी देतात. म्हणजेच काय करतात, हे आपल्या बॉडीचं बाहेरच्या वेगवेगळ्या अँटीजन्स पासून, वेगवेगळ्या जंतूंपासून संरक्षण करतात. आणि पुढचं आहे प्लेटलेट्स. ठीक आहे, प्लेटलेट्स म्हणजे काय, प्लेटलेट्स हे आपल्या ब्लड मधले एका प्रकारचे सेल्स असतात जे आपल्या बॉडीमधून जेव्हा ब्लिडिंग होते, जेव्हा आपलं रक्त वाहतं, आपण बघतो जेव्हा आपलं रक्त वाहतं तेव्हा काय होतं, थोड्या वेळानंतर ते थांबून जातं. तर मग हे रक्तस्त्राव बंद करण्याचं काम कोणाचं असतं, प्लेटलेट्सचं असतं. म्हणजेच काय की टू स्टॉप ब्लिडिंग, टू स्टॉप ब्लिडिंग हे काम कोणाचं असतं, प्लेटलेट्सचं असतं. अशा प्रकारे आपण कनेक्टिव्ह टिश्यू पाहिले. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय पाहिलं, एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, जिथं मोकळी जागा तिथं. त्याच्यानंतर डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू बघितलं, रेग्युलर आणि इरेग्युलर. त्याच्यानंतर स्पेशल टाईपचं बघितलं, ब्लड, बोन आणि कार्टिलेज. तर आपण ब्लड मध्ये पण पाहिलं की काय काय कंपोनेंट असतात, प्लाझ्मा आणि सेल्स. सेल्स मध्ये काय काय असतात, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स, आणि त्यांचे काम पण पाहिले. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की ब्लड इज द ओनली लिक्विड टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता पुढचं आहे मसल. ठीक आहे, आता मसल. तर आधी आपण हा फोटो बघूयात. ठीक आहे, तर मसल्सला परत 3 प्रकारे डिवाइड केलं जातं, कार्डियक मसल, स्मूथ मसल आणि स्केलेटल मसल. तर आता ह्यांना असं डिवाइड का केलं जातं, तर मग त्यांची कुठे कुठे लोकेशन आहे त्याच्यावरती ते हे केलं जातं. ठीक आहे, आता स्केलेटल. स्केलेटल म्हणजे काय, सापळा. हा, तर आपल्या हाडांशी जेवढे मसल्स अटॅच आहेत त्यांना काय म्हणतात, स्केलेटल मसल्स म्हणतात. कार्डियक. आता कार्डियक म्हणजे काय, हार्ट. ठीक आहे, मग आपल्या हार्टला जे मसल आपल्या हार्टला पंप करण्यासाठी हेल्प करतं ते म्हणजे काय असतं, कार्डियक मसल. आणि अजून कुठलं, स्मूथ मसल्स, की आपल्या बॉडीमध्ये जे आपले ब्लड वेसल्स आहेत, आपलं जीआयटी म्हणजे इंटेस्टाईन वगैरे आहे, आपल्या जीआयटी मध्ये, आपल्या ब्लड वेसल्स मध्ये, आपल्या आईज मध्ये, प्युपिल्स मध्ये जे मसल्स आहेत ते काय आहेत, स्मूथ मसल्स. तर आता आपण इथं यांचा शेप बघूयात. तर हे बघा, स्केलेटल मसल सेल्स. जर मी एकावर एक अशा वेगवेगळ्या पाईप ठेवल्या तर आपल्याला असंच दिसेल. ठीक आहे, तर मग स्केलेटल मसल्स जे असतात, आपण याचा डिफरन्स पुढे बघणार आहे, इथे फक्त आपण शेप बघूयात. त्याच्यानंतर स्मूथ मसल सेल्स म्हणजे काय, स्पिंडल शेप सेल्स. कार्डियक मसल्स पण काय, ह्याला आपण काय म्हणू शकतो, सिलेंड्रिकल शेप म्हणू शकतो, सिलेंड्रिकल. कार्डियक मसल्स पण कशा असतात, सिलेंड्रिकल असतात. पण ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे, जे स्केलेटल मसल्स असतात ते एकमेकांशी जोडले गेलेले, जे स्केलेटल मसल्सच्या सेल्स असतात त्या एकमेकांशी जोडलेल्या नसतात, आणि जे कार्डियक मसल्सच्या सेल्स असतात त्या एकमेकांसोबत जोडलेल्या असतात. इथे बघू शकता, हे इथं जोडलेली आहे, ही इथं जोडलेली आहे, ही इथं जोडलेली आहे. ठीक आहे, आता आपण बघूयात की नक्की त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर आपण मसल्सला डिवाइड केलं कशामध्ये, स्केलेटल मसल्स, कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स. ठीक आहे, तर आता यांची लोकेशन बघूयात. स्केलेटल कुठं असणार, स्केलेटन वरती. आपला जो हाडांचा सापळा आहे त्याच्यावरती जेवढे मसल्स असणार ते काय असणार,
स्केलेटल मसल्स असतात. त्याच्यानंतर आता कार्डियाक. कार्डियाक मसल्स कुठं बोललेलो आपण? हार्ट मध्ये. त्याच्यानंतर स्मूथ मसल्स. हे जे स्मूथ मसल्स असतात ते कुठे असतात? GIT मध्ये असतात, आईज मध्ये असतात, युटेरस मध्ये असतात आणि ब्लड वेसल्स मध्ये असतात. ठीक आहे. आता आपण त्याच्यामध्ये अजून काय काय डिफरन्स आहेत ते बघणार. ठीक आहे. आता पुढचं आहे अपीअरन्स. अपीअरन्स म्हणजे काय? नक्की कसे दिसतात ते सेल्स? तर जे आपले स्केलेटल मसल्स आहेत ते कसे असतात? स्ट्रायटेड आणि मल्टीन्यूक्लिएटेड. आता स्ट्रायटेड म्हणजे काय? की आपण बघितलं ही एक मसलची सेल आहे. ठीक आहे. याला काय म्हणतात? मसल फायबर. आता मसल फायबर का म्हणतो? तर मग हे कसे असतात? फायबर लाईक असतात एक एक. त्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? एक सेलला काय म्हणतो? मसल फायबर. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की असं मधूनच व्हाईट ब्लॅक, व्हाईट ब्लॅक, व्हाईट ब्लॅक असे स्ट्रायशन्स म्हणजे काय? अशा रेषा दिसतात. मग ज्या मसल्स मध्ये आपल्याला अशा रेषा दिसतात त्यांना आपण काय म्हणतो? स्ट्रायटेड मसल्स. मग स्केलेटल मसल काय आहे? स्ट्रायटेड मसल आहे आणि तो मल्टीन्यूक्लिएटेड आहे. ठीक आहे. मग म्हणजे काय असतो की एकाच मसल मध्ये, आता आपण नॉर्मली बघतो एका सेल मध्ये किती न्यूक्लियस असतात? एक न्यूक्लियस असतो. पण स्केलेटल मसल्सच्या जे सेल्स असतात त्यांच्यामध्ये काय असतात? मल्टीन्यूक्लिएटेड म्हणजे एकापेक्षा जास्त मसल्स, जास्त न्यूक्लियस असतात. आणि ते न्यूक्लियस कुठे असतात? तर ते असतात पेरिफेरी. कुठे असतात? असे इथं पेरिफेरीला न्यूक्लियस असतात. ठीक आहे. आपण इथं लिहूयात मग. पेरिफेरी. ठीक आहे. Striated. Skeletal muscle is the striated muscle which is multinucleated and nucleus are present at periphery. म्हणजे त्याच्या पेरिफेरीला न्यूक्लियस प्रेझेंट असतात. आता कार्डियाक, ह्याचा अपीअरन्स कसा असतो? इथं पण स्ट्रायटेड आहे, इथं पण स्ट्रायटेड आहे. ठीक आहे. म्हणजे कार्डियाक मसल्स मध्ये पण काय दिसतात आपल्याला? ब्लॅक व्हाईट बँड्स दिसतात. पण स्केलेटल मसल्स मध्ये काय? मल्टीन्यूक्लिएटेड आहे. तर जे आपला कार्डियाक मसल आहे त्याच्यामध्ये फक्त एक सेंट्रल न्यूक्लियस आहे. फक्त एक सेंट्रल न्यूक्लियस. म्हणजे हे काय आहेत? युनिन्यूक्लिएटेड सेल्स आहेत. जसं आपण इथं पाहिलेलं मल्टीन्यूक्लिएटेड, इकडे आहे युनिन्यूक्लिएटेड म्हणजे एकच न्यूक्लियस आणि तो पण कुठे? सेंट्रल पार्ट मध्ये. ठीक आहे. आपण परत एकदा फोटो बघूयात तेव्हा आपण कम्पेअर करू की आपण जिथं हे जे वाचतोय ते सेम आहे का तसं. आता स्मूथ मसल सेल्स. स्मूथ मसल सेल्स कशा असतात? ह्या असतात नॉन स्ट्रायटेड. क्रॉस म्हणजे काय? नॉन स्ट्रायटेड. स्केलेटल मसल स्ट्रायटेड, कार्डियाक मसल स्ट्रायटेड, but smooth muscles not striated. That is non striated. आणि इथं पण काय असतं? कार्डियाक मसल्स मध्ये वन सेंट्रल न्यूक्लियस आणि स्मूथ मसल्स मध्ये पण काय असतो? वन सेंट्रल न्यूक्लियस. ठीक आहे. आता पुढे आपण बघूयात कंट्रोल. कंट्रोल म्हणजे काय रे? आता मला वाटलं हा हात हलवायचा आहे, माझ्या मनात आला हा हात हलवायचा आहे तर मी हलवते. म्हणजे हे काय? माझ्या स्वतःच्या कंट्रोल मध्ये आहे. बरोबर. म्हणजे हे काय झालं? व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय? की आपल्या कंट्रोल मध्ये असणं, ह्याला काय म्हणतात? व्हॉलंटरी. आता कार्डियाक मसल्स मध्ये बघा बरं, जर आपल्याला वाटलं की नाही आता हार्टने थांबायला पाहिजे, आपल्या म्हणण्यावर थांबणार आहे का? नाही. म्हणजे ते आपल्या कंट्रोल मध्ये आहे का? नाहीये. म्हणजेच ते काय आहे? इनव्हॉलंटरी. ठीक आहे. कंट्रोल मध्ये स्केलेटल मसल्स व्हॉलंटरी, कार्डियाक मसल्स इनव्हॉलंटरी आणि स्मूथ मसल्स पण इनव्हॉलंटरी. ज्यांना आपण आपल्या मर्जीने कंट्रोल करू शकत नाहीत असे म्हणजे इनव्हॉलंटरी. ठीक आहे. तर आता आपण काय काय पाहिलं? टिश्यू मध्ये आपण इपिथिलियल टिश्यू पाहिले, कनेक्टिव्ह टिश्यू पाहिले आणि मसल्स पाहिले. तर आता ह्याच्यानंतर काय आहे? न्यूरल टिश्यू. आता आपण न्यूरल टिश्यू बघूयात.
अच्छा, आता न्यूरल टिश्यू, न्यूरॉन म्हणजे काय? हे काय आहे? हे आहे न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे काय असतं? न्यूरॉन म्हणजे नर्व्ह जे आपल्या ब्रेन पासून आपल्या बाकीच्या बॉडीला कनेक्टेड असतात आणि यांचं काम काय असतं? सेन्सेशन किंवा कंट्रोल. ठीक आहे, आपल्या बॉडीचं मुख्य सगळा कंट्रोल कोण सांभाळतं? आपला ब्रेन सांभाळतो. तर ब्रेन आपल्या बाकीच्या बॉडीशी कसा कनेक्टेड असतो? न्यूरॉन्सच्या मदतीनं, नर्व्सच्या मदतीनं आपला ब्रेन आपल्या अख्ख्या बॉडी सोबत कनेक्टेड असतो आणि तो काय करतो? तो यांच्या मदतीनं आपल्या अख्ख्या बॉडीचं कंट्रोल सांभाळतो. ठीक आहे, तर मग आता आपण न्यूरॉन्स, हे न्यूरॉन्स नक्की कसे असतात, काय असतात ते बघू. ठीक आहे, तर आता हे न्यूरॉन्सचं हे काय आहे? ही जी दाखवली ती एक न्यूरॉनची सेल आहे, एक नर्व्ह सेल आहे. तर आपण आता बघणार आहे की याच्यामध्ये नक्की काय काय पार्ट्स असतात. आपण तर सेल बघतो ती कशी असते? गोल असते, न्यूक्लियस असतो. ठीक आहे, अशी सेल आपण पाहिली. पण आता ही अशी का सेल आहे? ह्याचा आकार बघा कसा आहे. ठीक आहे, तर हे जे न्यूरॉन्स आहे त्याच्यामध्ये काय असतात? स्मॉल स्मॉल प्रोसेसेस असतात. आपण मेन बघायला गेलो तर ही काय आहे? ही न्यूरॉनची बॉडी. काय आहे ही? न्यूरॉनची बॉडी. बॉडीच्या आतमध्ये हा काय? न्यूक्लियस. आणि आता जर मी म्हणलं आपल्याला एखादी नॉर्मल सेल बघायची तर आपण फक्त एवढाच पार्ट इमॅजिन करतो की न्यूक्लियस आणि त्याच्या आजूबाजूला बॉडी. पण न्यूरॉन्सच्या बॉडीमधून अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस बाहेर पडतात. ठीक आहे, तर खूप साऱ्या छोट्या छोट्या प्रोसेसेस बाहेर पडतात. त्या प्रोसेसेसला काय म्हणतात? डेंड्राइट. त्या प्रोसेसेसला काय म्हणतात? डेंड्राइट्स म्हणतात. आणि एकच प्रोसेस असते जी मोठी बाहेर पडते आणि ही जी मोठी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात? ही जी मोठी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात एक्झॉन. ठीक आहे, ज्या छोट्या छोट्या प्रोसेस आहेत त्यांना म्हणतात डेंड्राइट्स, जी मोठी प्रोसेस आहे त्याला म्हणतात एक्झॉन. ह्याच्यानंतर आता जो हे जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसचं काम काय असणार? अख्ख्या सेलचं कंट्रोल करणं. ठीक आहे, आता ह्या एक्झॉनला ह्या सेल बॉडी सोबत जोडण्यासाठी इथं जे मधलं स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात? एक्झॉन हिलॉक. थोडक्यात एक्झॉन हिलॉक काय आहे? हे स्ट्रक्चर आहे जे सेल बॉडीला, जे न्यूरॉनच्या सेल बॉडीला त्याच्या एक्झॉन सोबत जोडतंय. ठीक आहे, आता हे जे एक्झॉन, मग आपण याच्यामध्ये पार्ट्स काय काय बघितले? डेंड्राइट्स पाहिलं, एक्झॉन पाहिलं, सेल बॉडी बघितलं, न्यूक्लियस बघितलं आणि एक्झॉन हिलॉक बघितलं. ठीक आहे, आता हे जे एक्झॉन आहे ते शेवटी जेव्हा ते त्याचं एंड होत असतो तेव्हा ते काय होतं? एक आलेली प्रोसेस अशी पसरते आणि काय बनवते? एक्झॉन टर्मिनल्स बनवते. ठीक आहे, मग हे काय आहेत? खालचे आले एक्झॉन टर्मिनल्स आहेत. ठीक आहे, आता हे जो एक्झॉन असतो हे येल्लो येल्लो हे जे दिसतंय ते नक्की काय रे? तर हे जे एक्झॉन असते काही ठिकाणी त्या एक्झॉन सेलच्या वरती एक सेल हा एक्झॉन आहे असं जर आपण इमॅजिन केलं तर याच्यावरती एक सेल अशी येऊन त्याला काय करते? गुंडाळून बसते. ही सेल म्हणजे काय असतं? शॉन सेल. आणि अशी एक शॉन सेल आली, त्याच्यावरती दुसरी शॉन सेल आली, त्याच्यावरती परत अशी तिसरी शॉन सेल आली, त्याच्यावरती परत चौथी शॉन सेल आली. अशा शॉन सेल्स येऊन काय बनवतात? त्याच्या भोवती एखादं कापड गुंडाळल्यासारखं गुंडाळल्या जातात आणि त्यांनाच काय म्हणतात? मायलिन शीट. शॉन सेल्स अराउंड द एक्झॉन इज कॉल्ड एज मायलिन शीट. म्हणजेच काय होतात? ह्या शॉन सेल्स एक पदार्थ, एक प्रॉडक्ट सिक्रेट करतात ज्याच्यापासून काय बनते? मायलिन शीट बनते. आता आपण प्रत्येक ह्याचे पार्ट समजून घेतले काय काय आहेत? डेंड्राइट, सेल बॉडी, त्याच्यानंतर एक्झॉन, त्याच्यानंतर शॉन सेल्स, मायलिन शीट पाहिलं. आता यांचे फंक्शन्स काय? तर आपल्याला माहिती आहे की आपले जे न्यूरॉन्स आहेत ते काय करतात? दोन प्रकारचे न्यूरॉन्स असतात, मोटर न्यूरॉन आणि सेन्सरी न्यूरॉन. मोटर न्यूरॉनचं काम काय असतं? आपल्या ब्रेन पासून आपल्या
जी बॉडी आहे त्याला सिग्नल घेऊन जाणं. आणि जे सेन्सरी न्यूरॉन्स असतात त्यांचं काम काय असतं की आपले जे ऑर्गॅन आहेत, जसं की आपल्या हाताला इथे चटका बसला तर आपण काय करतो, लगेच हात माघारी घेतो. तर इथून ती प्रोसेस जे झालंय, घटना घडली आहे, ती ब्रेन पर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणाचं असतं, सेन्सरी न्यूरॉन्सचं असतं. ठीक आहे. तर मग हे जे मोटर न्यूरॉन्स असतात ते काय त्यांचं अरेंजमेंट कशी असते, इथं ब्रेन आणि इथं आपला जो ऑर्गॅन आहे तो. म्हणजे ब्रेन पासून शॉर्ट सिग्नल्सचं काम काय असतं की वेगवेगळे येणारे सिग्नल्स गोळा करणं. जसं की आता आपण ही एखादी मोटर न्यूरॉन आहे असं सपोज केलं, तर ब्रेन पासून वेगवेगळे सिग्नल्स हे डेंड्राइट्स काय करणार, गोळा करणार. ते सिग्नल्स असे डेंड्राइट्स मधनं येऊन कुठे येणार, एक्झॉनवर येणार. आणि ह्या एक्झॉन मधून हे काय जाणार, एका पर्टिक्युलर मसलला, पर्टिक्युलर ऑर्गॅनला हे सिग्नल्स ट्रान्समिट होणार. म्हणजे काय, डेंड्राइट्सचं काम काय आहे, कलेक्शन ऑफ सिग्नल्स हे डेंड्राइट्सचं काम आहे. आणि एक्झॉनचं काम काय आहे, ते जे कलेक्ट केलेले सिग्नल्स आहेत ते त्याच्या ठराविक ऑर्गॅनला घेऊन जावं, हे एक्झॉनचं काम आहे. सेन्सरी न्यूरॉन मध्ये काय असणार, सेम उलट असणार. त्यांच्यामध्ये काय असणार की एक्झॉन्स पासून, म्हणजे हे एक्झॉन्स कुठल्या साईडला असणार, ब्रेनच्या साईडला. आणि हे डेंड्राइट्स कुठे असणार, आपल्या ऑर्गॅनच्या तिथे असणार. जसं की हाताला चटका बसला तर तिथून काय होणार, वेगवेगळे सिग्नल येणार. जसं की आपण याला स्किन जर म्हणलं तर स्किन मधून काय येणार, वेगवेगळे सिग्नल येणार. आणि तिथून हे कुठे जाणार, एक्झॉन थ्रू ब्रेनला जाणार. आणि ब्रेनला कळणार की हा हाताला चटका बसलाय. आणि त्याच्यानंतर परत ब्रेन काय करणार, तो त्याचे सिग्नल गोळा करणार आणि कुणाला देणार, मोटर न्यूरॉनला. आणि मोटर न्यूरॉन मग काय करणार, ब्रेन पासून सिग्नल घेणार आणि ते त्या परत ऑर्गॅनला जाऊन पोहोचवणार. ठीक आहे. म्हणजे आपण पाहिलं डेंड्राइट्सचं काम काय असतं, कलेक्शन और रिसिव्हिंग ऑफ सिग्नल. आणि एक्झॉन्सचं काम काय असतं, ते सिग्नल त्या ऑर्गॅनला जाऊन ट्रान्समिट करणं, ते सिग्नल पुढं ट्रान्समिट करणं, ते एक्झॉनचं काम असतं. आता ही शॉन सेल्स आहेत ते काय करतात, आपण बोललो मायलिन शीथचं सिक्रेशन करतात. मग ज्या ठिकाणी शॉन सेल प्रेझेंट नाहीये, ठीक आहे, जसं की आपण बघितलं इथे शॉन सेल नाहीये, इथं शॉन सेल नाहीये. मग अशा ठिकाणी काय होतं, आता इथे काय लागलंय, मायलिन शीथ मुळे इन्सुलेशन होतंय. इन्सुलेशन म्हणजे काय, इथून तो सिग्नल जाऊ शकणार नाहीये. मग आपल्याला काय दिसतंय, इथं शॉन सेल आहे पण हा जो मधला गॅप आहे इथं शॉन सेल नाहीये, तिथं मायलिन शीथ नाहीये. मग इथून सिग्नल जाऊन उडी मारून पुढे जाणार, उडी मारून पुढे जाणार. म्हणजे काय, जी इथं मोकळी जागा आहे ज्याला काय म्हणतात, नोड ऑफ रॅनवियर, त्या नोड ऑफ रॅनवियर वर हे जाऊन उड्या उड्या मारत जाणार. आणि त्याच्यामुळे काय होणार की सिग्नल पटपट पुढे जाणार. म्हणजे मायलिन शीथचं काम काय झालं की जो सिग्नल येतोय त्याला पटपट पुढे घेऊन जाणं, हे मायलिन शीथचं काम आहे. आणि त्यामुळे जिथं नोड्स ऑफ रॅनवियर आहे, जिथं ते शीथ ऍब्सेंट आहे, तिथेच फक्त तो सिग्नल काय करणार, जम्पिंग ऑफ सिग्नल होणार. काय होणार, जम्पिंग ऑफ सिग्नल. आणि मग न्यूरॉन्सच्या डेंड्राइट्स पासून एक्झॉन्स पर्यंत तो सिग्नल फास्ट जाणार आणि त्यामुळं जास्त लवकर तो पुढे. मग आता आपण काय पाहिले, आपण आता आपण ॲनिमल टिश्यू म्हणजे जे ॲनिमल्स मध्ये टिश्यू प्रेझेंट असतात ते पाहिले, इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मसल्स आणि न्यूरल टिश्यू. तर न्यूरल टिश्यू मध्ये आता आपण काय पाहिलं, न्यूरॉन बघितला. आपण काय पाहिलं, न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं. ह्याच्यासोबतच न्यूरल टिश्यू मध्ये अजून काय असतं, तर ह्याच्यामध्ये असतात ग्लायल सेल्स. काय असतात, ग्लायल सेल्स. तर या ग्लायल सेल्सचं काम काय आहे, आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक टिश्यूची काय टेंडन्सी आहे की जर मला इथं लागलं तर काय होतं, तिथला टिश्यू निघून जातो, पण तो टिश्यू परत भरला जातो. कारण की आपल्या टिश्यूकडे कशाची कॅपॅसिटी आहे, रिजनरेशन. म्हणजे एखादी गोष्ट जर तुटली तर तिला दुरुस्त करण्याची, त्याला रिजनरेट करण्याची कॅपॅसिटी आहे. पण ही रिजनरेशन करण्याची कॅपॅसिटी फक्त 2 प्रकारच्या सेल्स कडे नसते. त्या कुठल्या सेल्स आहेत, कार्डियक सेल्स आणि न्यूरॉन्स. मग आता आपण बघतो कार्डियक सेल्स आणि न्यूरॉन्स हे कधीच डिवाइड होत नाहीत किंवा त्यांच्यापासून नवीन न्यूरॉन्स किंवा कार्डियक सेल्स बनू शकत नाहीत.
मग आपल्या बॉडीमध्ये आपल्याला माहिती आहे न्यूरॉन्स असणं किती गरजेचं आहे, बरोबर का नाही? मग आता हे न्यूरॉन्स जर खराब झाले तर त्यांना परत बनवणारं कोणतरी पाहिजे, कारण न्यूरॉन्स कडे स्वतःची आहे का टेंडन्सी डिवाइड व्हायची? नाहीये. मग कोण डिवाइड होणार? ग्लायल सेल्स. ह्यांना काय म्हणतात? नर्सिंग सेल्स पण म्हणतात, जे नर्सचं काम करतात न्यूरॉन्ससाठी, जे न्यूरॉन्सला डिवाइड करण्यासाठी पुढं मदत करतात. मग ह्या पार्टमध्ये आपण काय पाहिलं? ॲनिमल टिश्यू पाहिले, त्यांचे वेगवेगळे प्रकार बघितले, एपिथिलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मसल्स आणि न्यूरल टिश्यू. तर याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण प्लांट टिश्यू बद्दल बघणार आहे आणि थोडीशी या पार्ट बद्दल अजून माहिती घेणार.